हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा ब्लॉग असा आहे की मी जाते माझ्या कझिन सिस्टरकडे 2 to 3 डेजसाठी टू स्पेंड सम टाईम, बिकॉज नेहमी तीच माझ्याकडे येते. बट वाटलं नव्हतं की असा एंड होईल या प्लॅनचा, कारण का तो एवढा सडन आणि अनप्लॅन्ड होता. तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला शेवटी नक्की सांगेन की काय झालं, कसं झालं आणि आता मी कुठे करू. तर आता मी निघाले आहे आणि आय एम रीच आणि ती माझ्यासाठी ब्रेकफास्ट बनवते. आमचा टाईम आहे पास्ता बनवायचं घेतलंय. त्या पास्तामध्ये आगरी मसाला आणि ही भाजी. मला असं वाटतं बिर्याणी मसाला बाकी. पास्ता बिर्याणी नाही. काय वाटतंय तुम्हाला? तुम्ही मला पास्ता बिर्याणी खायला देताय. बघा चव असेल असं नाही बोलू शकत मी, चव नसेल. पण आगरी मसाला मी कधीच नाही टाकत. मी नाही टाकत, तुम्ही टाकता. न्यू रेसिपी इन द हाऊस. वेलकम टू पूजा's किचन. आज काय खाणार? कसं का? नाही. हा पण आपल्या पावभाजीला पण जोक मारलेला. तुझ्या घरी जी पावभाजी बनवलेली ना, तेव्हा आपण हे ब्लॉग केला. पण ही पावभाजी आणि ती पावभाजी इज नॉट सेम ॲज पर युअर इन्फॉर्मेशन. इट्स व्हेरी डिफरंट. इट्स माय स्टाईल. इट्स पूजा's किचन स्टाईल. येस. लवकरच अजून एक यूट्यूब चॅनल येणार आहे, पूजा's किचन. पूजा असे बघ तोटली आहे पूजा. हळूहळू नाही करत तुझे व्लॉग आणि मला हे देते, काय बोलतात, सजेशन्स देते. सायली तुझ्याकडे, सायलीला व्हिडिओमध्ये सांगते, सायली तुझ्याकडे माझा इंस्टाग्राम आहे ना, मग मला सांग ना. की बघते मीन्स जसा टाइम भेटेल तसा. ओके. आणि मग मला सांगते की अरे हा ती काय एक्साइटमेंट मध्ये बघते माहिती का तुझे व्लॉग, की मी दिसते म्हणून. अरे तो सायली आज बहुत खुश होगी की अरे पूजा फेमस होणार आहे. तिचं काहीतरी वेगळं असतं. एक पावभाजी डिझास्टर झालेला आमचा जेव्हा मी आणि तू एकत्र होते. तर काहीच तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये टाकणार आहे, तो बघा. ती जी लालम लाल पावभाजी आम्ही बनवलेली. कॅमेरामन इंजोर्ड असं बोलतेस तो, मला पण रडायला येते. कब खत्म होगा ये दुख? अभी 5 मिनिट में. पण तू पहिले का कांदा कापते? अरे तू सांगते ना, माझी रेसिपी थोडी वेगळी आहे. नाही चांगली झाली ना तर बोल. स्विगी टोमॅटो, मी काही बोलणार नाही. तू खा के देख सिर्फ मेरी पावभाजी. देखो चोरी चोरी. आम्ही तर आमच्या ताईकडे खातो. तू तुझं चोरीचं तू बघून घे. एव्हरेस्टची ॲड होती ना अशी. तर ही पावभाजी मी फर्स्ट टाइम बघणार आहे, जिथे ही फोडणी घालणार आहे आणि मग त्याच्यातच कुकर लावून हे सगळं शिजवणार आहे. मी उलटं करते. मी दोन वेगळ्या ह्याच्यातले फोडणी एकात घालते, एकात बॉईल करते आणि मग ते स्मॅश करून त्या फोडणीत टाकते. बट पूजा's किचन. वेलकम टू पूजा's किचन. पूजा जरा बघा इथे पूजा ताई. माझी रेसिपी थोडी वेगळी आहे. किती वेळा एकच डायलॉग, काय करू कट करू तर काय करू कर. तुझं पोपट झालेला आवडतं मला. फोडणीचा ना हे मस्त येतो एकदम स्मेल नाही, फ्रॅग्रन्स सिस्टर. स्मेल मीन्स बॅड असतो का? हा, म्हणजे म्हणून मग मी स्वतःला परत रिकरेक्ट केलं. आपल्याला आता ती सवय लागली ना स्मेल बोलायची. येस. वाव, माझ्या अंगावर नको. हा, त्याच्यात ते प्लास्टिकचे कण जातात ना त्या चॉपिंग बोर्डने. ॲक्च्युली हा चॉपिंग बोर्ड मला खूप आवडला. हा बघा, सगळे असेच वापरतात. वुडनवाला पण नाही वापरत, ते काळे होतात. वुडनवाला ते अस्थेटिक जे असतात ते वापरतात, वापरणारे वापरतात रे. नाही रे, मला हा आवडला, मला गिफ्ट करता. ओके, लग्न कर मग जिंडल स्टील लग्न करे काय? त्याचं पण प्रमोशन करतेस की काय बाई? जिंडल गिफ्ट मी. स्पॉन्सर दिस व्हिडिओ जिंडल. वी आर व्हेरी ईगर टू कोलॅबरेट विथ यू. लाल कलरची एंट्री झालेली आहे. तुम्हाला लिंक नाही लागणार मी काय बोलते, त्याच्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये काहीतरी टाकते. माझी जी लाल पावभाजी केलेली त्याच्यात मी हेच नव्हतं टाकलेलं, लाल कलर टाकलेला.
ती जे होतं ना अलगच होतं ते. पण पावभाजी टेस्ट चांगली होती. ती कलर थोडीशी लॉलीपॉप सारखी होती. चिकन लॉलीपॉप आर्टिफिशियल या. बट जो रियल है वो रियल है. ये अभी ऐसा उकड़ रहा है, उकड़ नहीं रहा है, क्या रहा है, सिज रहा है और हम इधर सोल रहे हैं. हेलो हेलो हेलो, मैं आई हूँ ना. आ रही इधर आ रहा है. हम बहुत पतले हैं, हमारा डबल चिन आता ही नहीं है. चिना आता है हमें, डबल चिना. अरे तू पहिला इनका हलवणे का भी रहता है, पण तू हलवती नाही हो. तू काही कशाला दाखवते. मला दाखवायचं तुम्ही काय पण दाखवेल. तू चूप ताई बोल. तू चूप बस ताई. अजून काय काम केलंय गाईस या हाताने. थोडंसं राहिले करते मी ताई. तिथे टाक. नाही हेच टाकायचं त्यांना. टाक. हे टाकू. ठीक आहे टाक. हा कुठला मसाला आहे? आपला घरचा आगरी मसाला. ओके. एव्हरेस्टची एंट्री होणार आहे का नाही होणार? एव्हरेस्टची एंट्री नंतर असते. तर तू आता कुकर लावशील हां आणि मग मसाले कधी टाकशील? उद्या. आणि मीठ टाकलंय मी. ही जर मस्त झाली ना तर मी पण अशीच म्हणते. असं नाही मी नाही म्हणत आहे. बट स्टील टेक्निक थोडी वेगळी आहे ना, तर मी थोडी स्केप्टिकल आहे. बट बघू शकतो. मला तर न्यू थिंग्स ट्राय करायला आवडतात. बघ ना आता जेवढी लाल दिसते. पाणी बघ तिचं. हा कलर यायला मी किती कलर टाकलेला त्या पावभाजीमध्ये. बीटरूट जिंदाबाद. हो किती शिट्ट्या? 5 ते 7. ओके. ससी ने बहुत काम किया मेरी सिस्टर ने. बहुत काम किया. रगडा रगडी होणार आहे. हळू. हा टिचकी उडली ना की असं राग येतो. माझ्यावर अशी टिचकी उडली ना की मला सगळं फेकावं असं वाटतं. हातात जे काय असते ते अंड्याचं उडतं. मग माझं आपटा आपटी होते. मग मम्मी येते किचनमध्ये. का मी करते तुझा असं करते. मग राग शांत झाला की मग मी परत येते. ढेर सारी कोथिंबीर. आय लव्ह कोथिंबीर. कोथिंबीर पावभाजी. दहीचा दम निघालेला आहे ते. आणि आता फायनली याच्यात मी टाकणार आहे एव्हरेस्टचा गोल्ड ईगर मसाला. कुठला? गोल्ड ईगर काय असतं? अरे असंच. पण ही कॅफेच्या बॉटलमध्ये काय आहे? मेक कॅफेच्या. सच. हा मला दे ना जरा ती बॉटल. #Indian moms. कॉफी बॉडी स्क्रब टाकलाय तू. यस. #Indian moms. ये भी है लाइफ. कॉफी बॉडी स्क्रब खा आता पावभाजीमध्ये. अरे तुला माहिती का माझा तो माझा मेजरिंग कप आहे ना त्याच्यात आईने शेवगाच्या शेंगा कापून ठेवलेल्या आणि फ्रीज मध्ये ठेवला. अरे तू त्याच्यात कसा राहू शकतो? मेजरिंग कप. मग तू काय बोललीस काकीला? काहीच नाही. मी काय बोलणार आहे. ती तर काकूपेक्षा इंटरनॅशनल आहे. पावभाजी वॉज यम. बट प्लॅनमध्ये सडन चेंज असा आला की सकाळी जेव्हा मी तिच्याकडे पोचली पूजाकडे त्या दादाचा आणि दीदीचा मला फोन आला की आम्ही लोणावळ्याला जातो आहे. तू येतेस तर चल ये. बट आय वॉज लाईक नको. मग ॲट द एंड 5-6 वाजता असं झालं की ये कर. मग पूजा पण बोली गो फॉर इट. लोणावळा आहे. यू विल एन्जॉय. म्हणून मग मी निघाले लोणावळ्याला. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.